हॅलो. सो आज आम्ही चाललोय वडापाव खायला. कारण की आम्हाला आली लहर आणि केला कहर. आज असं काहीतरी आमच्यात तशी एनर्जी आलेली आहे, की आम्हाला फक्त एनर्जी नाही, इच्छा झालीये इच्छा खूप. झालेली, खूप इच्छा खूप झालेली. क्रेव्हिंग्ज त्यासाठी होत आहेत आम्ही वडापावच्या. बोंबलत 6-7 किलोमीटर घरापासून लांब जाऊन हं. वडापाव खाणार आहे. हां, एक वडापाववाला आहे. तो त्याचा वडापाव आम्हाला खूप आवडतो आणि आम्ही जनरली दुसरीकडचा वडापाव खात नाही. तोच वडापाव खातो. सो तो कुठला आहे, ते तुम्ही जर का पुण्याचे असाल, तर आम्ही दाखवू, तर तुम्ही नक्की ट्राय करा. हं. छान असतो त्यांचा वडापाव. ॲक्चुअली मला वडापाव आणि मुगभजी. हं. मला आय थिंक तूच खाऊ घातलेलास तो पहिल्यांदा येस. वडापाव ना? या, हां. या, या. कारण हं. मी पुण्याची आहे. हां, ही पुण्याची, मी पुण्याचा नाहीये. मी बाहेर गावचा आहे. मी इथे येऊन अभ्यास केला आणि मग प्रेमात पडलो आणि मग मी इथेच थांबलोय. काही काय सांगता. ठीक आहे. सो चला आपण वडापाव खायला जाऊया. हे ते दुकान आहे वडापावचं, जिथला वडापाव आम्हाला खूप आवडतो. हे कोथरूडमध्ये मस्त असतो यांचा वडापाव. हॅलो, वडापाव इज हिअर. वडापाव आणि खूप अजून गरम काय आहे, काय खूप घेतलंय? गरम आहे, खूप गरम आहे. नाही, काही गरम नाही लागत आहे. खाली पाव आहेत. हां, अजून काय वडापाव काय घेतलंय? आणि आपलं हे बस वडापावच. अच्छा, किती घेतले? 4. 2 तुला, 2 मला. अजिबात भांडायचं नाही, मारामारी नाही. तू तुझे 2 खायचे, मी माझे 2 खाणार. जसं काय बस. मारामारीच होते खाण्यासाठी. नाही. पण ठीक आहे, असं चल मग आपण कुठेतरी दुसरीकडे जाऊन खाऊया. हां, अरे पण ते किती भारी आहे ते हे वडापाववाले. अगं ते ना प्रत्येक वडा बापरे. जेव्हा रेडी होतात ना, तर तेव्हा ते हँड सॅनिटाईज वगैरे करतात आणि वाव. मगच वड्यांना हात लावतात. आणि आणि एवढं हायजीन. वास इतका मस्त येतोय, बापरे, मला कंट्रोल होत नाही आता, तोंडाला पाणी सुटतंय. सो आम्ही आता तो वडापाव घेतलाय, तर खाणार आहे. चटणी. प्रचंड गरम आहे. मला जरा गरम गोष्टी खायला आवडत नाही. मलाही नाही आवडत, म्हणजे खाऊ नाही शकत, आणि त्यात मला तोंड आलंय तरी मी खाणार आहे वडापाव. वडापाव घेतलाय पण तो खूप खूप गरम आहे आणि असा फोडून ठेवलाय मला मस्तपैकी. सो खाऊ नाही शकत एवढा गरम, मला तोंड आलंय. मला तोंड नाही आलं, पण तरी पण मी नाही खाणार आहे. कारण की मला गरम गोष्टी नाही आवडत. पण राहवत नाहीये माहितीये, असा इतका मस्त, इतका सुगंधी आहे ना त्याचा, तोंडाला literally पाणी येते. खूप आवडतो मला वडापाव आणि खूप महिने वर्ष किती कधी खाल्ला होता लास्ट, आठवत पण नाही आम्ही आठवत नाही लास्ट आता. कधी खाल्ला होता. आम्ही खूप दिवसांनी खातोय वडापाव. तर त्यांना दाखवलं का की कोणतं वडापावचं दुकान हा, आपलं? ते हे जे वडापावचं आहे हे कोथरूड मध्ये, माईक थोडं जवळ आहे. हे जे वडापावचं आहे हे कोथरूड मध्ये आहे, वडाघर नावाचं. सो जर का तुम्हाला असेल इच्छा चांगला वडापाव खाण्याची, तर ट्राय करू शकता जे पुण्यात राहतात. जे इथे जवळपास राहतात कोथरूडमध्ये, तर मग त्यांनी ऑब्विसली कमेंट करून त्यांचे सांगा. राहतात, त्यांनी केलाच असेल, कारण का फेमस आहे वडापाव. पण तुम्ही कमेंट करून सांगा की एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे या वडापावची, या आणि शॉपचे. अजून अजून जर का दुसरे कुठले असे वडापाव असतील जे कदाचित आम्ही ट्राय केलेले नसतील आतापर्यंत, तर असा कुठला असेल तर सांगा, की तो आम्हाला ट्राय करायला नक्की आवडेल. सो आता मी खाणार आहे हा वडापाव. अर्ध्यातनच परत आली वाटतं बरं काही. खूप गरम आहे ना. भाजलं. काढ काढ, परत काढ. एवढा करून खूप मस्त आहे. मी खातो. चटणी नाही लावली यार, मी चटणी लावते. तू लावतो पण मी एक घास खातो बाबा, आता मला कंट्रोल मध्ये. खूप मस्त आहे. असे वडापाव फार रेअरली भेटतात यार. मिळतात. मी चटणीचं पॅकेट खालून उघडलं, त्याचा ग्लू पण ते इकडून उघडायचं होतं आणि मी इथनं फाडूनच टाकलंय. ते खालून पण पडते, वरतून सगळं माझ्याकडे सांडलं यार. तिखट असते ही चटणी, थोडी थोडीच टाकते. आजचा डिनर आहे आमचा वडापाव. म्हणून 4 घेतले आम्ही. आणि आम्ही कोल्ड कॉफी प्यायला पण जाणार आहे दुर्गाला. आज सगळं जेवण बाहेर. जेवण पण आणि पिणं पण. खाणं पिणं. मम्मीने बघितलं तर मम्मी ओरडेल का रे, वडापाववर डिनर. कोणाची मम्मी? दोघांची.
जर का मम्मींना तुम्ही बघताय तर आम्हाला कॉमेंट करून सांगा. फोनवर नका ओरडायला येऊ. चटणी कशी आहे? तिखट आहे? हवी आहे तुला चटणी? नको बा. तुझ्या गाडीत कचरा करू? काय करू शकते आता? तुझ्यासाठीच धुवून आणलेली गाडी. कर कचरा. मला ऍक्च्युली तोंडाला इथे, म्हणजे इथे आतल्या बाजूनी तोंडाला आहे. सो मी खाताना अशा प्रकारे खायचे की ते इथे जाणार नाही, म्हणजे दाताच्या या बाजूवर येणार नाही, पण तरी खाताना थोडं थोडं जातच, तेव्हा खूप तरी दुखतंय पण मला. सलाव्यामधनं तिखटपणा खारटपणा जातच ना तिथे. ठीक आहे, मग वडापाव खाऊ आणि मग कॉफी कोल्ड प्यायला कॉफी प्यायला जाऊ. जाऊ. स्वप्नीलचा पहिला वडापाव ऑलरेडी खाऊन झालाय, बराच वेळ तो वाट बघतोय. जेव्हा माझा अर्धा खाऊन झाला होता हा, तेव्हा त्याचा पहिला खाऊन झाला होता. आता त्यांनी मला हा दुसरा ऑलरेडी बनवून दिलाय, तो माझ्यासाठी थांबलाय खाण्यासाठी. पण तू खा. नाही नको. आता काय? अरे आपल्याकडे 2 होते म्हणून मी पहिला मगाशी पटापट खात खाल्लं होता ना. बरं का, मी त्याला म्हणलं की थांब, मला व्हिडिओ काढायचा, मला दाखवायचंय की माझा किती संपलाय वडापाव, तुझा एक खाऊन पण झालाय हे दाखवायचंय. म्हटल्यावर त्याने तो थांबला. तर मगाशी तर खात होता, कुठं खाल्ला मी? तुझा वडापाव हातात धरून खायला ठेवलेला तयार तर झाला माझा. होता. तयार नव्हतं झालं, म्हटलं होऊन जाऊ दे तुझा. अजून करू मी? तिकडे लागलं तिकडे. अच्छा. खा खा, व्हिडिओ बंद करते आता, खा. सो आता आमची वडापाव पार्टी झाली आहे. आता आम्ही चाललोय कॉफी प्यायला, गार गार. कोल्ड कॉफी. कुठे सांग? दुर्गा. कसले ढोलू आहेत इथं पण, एक बघा कोपऱ्यात. त्याला असंच सोडून दिलंय, फिरतोय त्याचा तो. हे काय आता मी कसं पिऊ? तुझं झालंय? नाही, माझा पेपर स्ट्रॉ सुटलाय. नवीन घेऊन येऊ? नाही, तुझा दे ना. घे ना. टंग. आमची दुर्गाची कॉफी पिऊन झाली आता. आम्ही आता चाललोय परत. गाडीला आम्हाला तिकडे पार्किंग मिळाली नाही, म्हणून आम्ही खूप लांब गाडी लावली होती. खूप आता लांब नाही, खूप ऍक्च्युली नाही, जवळ हा लावली होती. जवळच आहे. आम्ही चालत लांबून चाललोय. हा आपल्याला तिकडनं रस्ता जवळ जवळ पडला असता, होता, पण आम्ही आपण असं हा उगाच फिरत फिरत उगाच चाललोय. चालत चालत So, जरा वडापाव खाल्लेत, आता कोल्ड कॉफी पण पिली, थोडी जिरली हा, पण आणि पाहिजे ना. दोन्ही वडापाव खाल्ले, मी एकच खाल्लाय. हा, जिरली पण पाहिजे ते. पण मला असं वाटतं की दुर्गाच्या कॉफीमध्ये फार असं डिफरन्स वाटतं का आता, जेव्हा वेगळी टेस्ट होती ना. हा वेगळी जरा टेस्ट येते. म्हणजे एक हो. 5-6 वर्ष आधी, जेव्हा 5-6 कधी मी फर्स्ट टाइम कधी पिलो असं माहिती का? मला कसं माहिती? मी फर्स्ट टाइम आय थिंक पिलो असेल बघ, एक 8-1 वर्ष आधी, 8-9 वर्षांआधी. हा, ऍक्च्युली तेव्हाची टेस्ट थोडी मला वेगळी वाटत, आणि तेव्हा तर काय स्वस्त होती बापरे. आता ऍक्च्युली तिथली कॉफी 50 रुपयाला आहे, आणि मी पिले होते तेव्हा तर मी शाळेत होते, म्हणजे 4थी-5वीत असताना पहिल्यांदा पिले, तेव्हा मी पैसे भरले नव्हते, माझ्या मम्मीने भरलेले. पण मी जेव्हापासून पैसे स्वतः भरून कॉफी प्यायला लागले, तेव्हा कॉफी 7 रुपयाला होती. 7 रुपये. दुर्गाची कोल्ड कॉफी 7 रुपयाला होती. आणि मी माझ्या शाळेच्या जवळच होती ती कोल्ड कॉफीचं दुर्गा. तर मग आम्ही शाळेतले असंच शनिवारी वगैरे यायचो कॉफी प्यायला. 7 रुपयाला होती तेव्हा कॉफी, आणि आता ती कॉफी 50 रुपयाला आहे. रुपयाला आता. आणि टेस्ट पण जशी टेस्ट मी जरा लहानपणी बदलली. प्यायचं ना, तशी अजिबात नाही टेस्ट खूप बदलली तू आहे. तर लहानपणापासून पिते, मी त्या 7-8 वर्षांपासून पितोय, पण तरी पण मला टेस्ट मध्ये लगेच डिफरन्स कळतोय. ती आधी जशी लागली तशी आता नाही लागत. हा, सो ते तर आहेच. पण जशी खूप छान आहे. आता पण छान आहे, आता पण छान तरी आहे. लहानपणा एवढी छान नाहीये. तुझं लहानपण, माझं मोठेपण तेवढी चांगली नाही, पण हा. छान आहे या वयाच्या का नुसार. तू 8 वर्षापूर्वी छोटाच होतास ना? तुझ्यापेक्षा एक हिच्यापेक्षा एक जाऊ द्या. क्या बोले इनको, जाने दो भाई. सो आम्ही आलोय परत घरी. आणि आजच्या ब्लॉगचा ऍक्च्युली असा काही पर्पज नव्हता आमचा की ब्लॉग करायचा आहे नाही करायचं किंवा काय करायचंय. आम्ही आम्ही ठरवलेलं असं काही ठरवलं नव्हतं. नव्हतं, पण असंच आम्हाला आज हिला ऍक्च्युली वडापाव खाण्याची फार इच्छा झाली, तर म्हटलं चला टाइमपास मध्ये एक ब्लॉग तरी करून टाकूया. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सांगा. असे रॅन्डम काही गोष्टी आम्ही करत असतो तर त्याचे व्लॉग टाकले नाही आहेत आम्ही कधी.
सो आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतोय, तर कसं वाटतंय ते सांगा. आणि जर आणि का तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल अजूनही, तर मग प्लीज सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओज तुम्हाला आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा. ओके. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय. बाय.